विद्यार्थी मॅडम, तुम्हाला त्या दिवशी काय करायचे होते हो? मॅडम, मला त्या दिवशी माझ्या पपईत बिंद गाळून घ्यायची होती. मुलगा, मॅडम, त्या दिवशीची गोष्ट सांगा ना, काय झालं त्या दिवशी? मॅडम, त्याचा खेळ मी चुकून काढत होते, पण मध्येच त्याने मला थांबवले व त्याचा खेळ माझ्या ढुंगणात घातला. नंतर बाहेर काढून परत माझ्या तोंडात घातला. मला खेळ चोकावाच लागला, गाण मारून घेऊन सुद्धा. विद्यार्थी, मॅडम, तुम्ही कॉलेजला असताना काय करत होता हो? मॅडम, मी रोजच पचापच मारून घ्यायचे, पण मला खेळ चोकल्याशिवाय झोपच येत नव्हती. कधी कधी तर वाटायचं 2-2 केळं घ्यावेत, एक तोंडात तर एक गांडीत. डॉक्टर, BP किती आहे? पेशंट, 5 GB. डॉक्टर, तुमचं चेकअप नंतर करूया, शेरीट चालू करा. 5 मिनिटाच्या दीर्घ चुंबनानंतर ती दमली. तिने त्याला पाणी मागितले. त्याने शॅकमधून बिस्लरी दिली. तिने विचारले, उष्ट नाही ना? आज चतुर्थी आहे. याला म्हणतात संस्कार. मुलगा, मॅडम, त्या दिवशी तुम्ही घरात काय केलो? मॅडम, त्या दिवशी घरी कोणी नसल्याने मी BP बघितले. माझी पपई खूप चरचर करत होती, पण पचापच करायला कोणी नव्हते. मुलगा, मग काय झालं? मॅडम, मग पपईत वांगे घालून घेतले, पण वांग्याचे देठच तुटले. गर्लफ्रेंड, अरे जानू, ऐक ना. बॉयफ्रेंड, बोल ना. गर्लफ्रेंड, पप्पा हत्यार हलवत होते आणि मी छतावरून पाहत होते. बॉयफ्रेंड, मग पुढे काय झालं? गर्लफ्रेंड, माझ्या तोंडावर पांढरी शिपट पिचकारी उडाली. एक माणूस बस स्टॉपवर उभ्या असलेल्या बाईला डोळा मारतो. बाई, अहो, मी तसली बाई नाहीये. माणूस, बाई, ते ठीक आहे, पण चेक करणं आमचं काम आहे. बायको, रात्री पलंगावर पडल्या पडल्या, अहो, आज असे काही करा की माझे अंग घामाघूम झाले पाहिजे. नवरा उठला आणि पंखा बंद करून परत झोपला. मुलगी, चल पचापच करूया. मुलगा, नको. मुलगी, का? मुलगा, कंडम नाहीये. मुलगी, तुझं तर रोजच आहे येडपटा. लॅमिनेशन करून घे तुझ्या पप्पूला. बबलूच्या घरचे गावाला गेलेले असतात, म्हणून तो रात्री घरी झोपायला गर्लफ्रेंडला बोलवतो. 1 तास होतो, 2 तास होतात, 4 तास होतात, पण गर्लफ्रेंड काय येत नाही. शेवटी चड्डीतून एक आवाज येतो, मालक, थोडा वेळ झोपू का? सकाळी तुमच्या आधी उठायचं आहे. चम्याचे लग्न. विद्यार्थी, मॅडम, तुम्हाला त्या दिवशी काय करायचे होते हो? मॅडम, मला त्या दिवशी माझ्या पपईत
बिंद गाळून घ्यायचे होते. मुलगा, मॅडम त्या दिवशीची गोष्ट सांगा ना, काय झालं त्या दिवशी? मॅडम, त्याचा खेळ मी चुकून काढत होते, पण मध्येच त्याने मला थांबवले व त्याचा खेळ माझ्या ढुंगणात घातला. नंतर बाहेर काढून परत माझ्या तोंडात घातला. मला खेळ चोकावाच लागला, गाण मारून घेऊन सुद्धा. विद्यार्थी, मॅडम तुम्ही कॉलेजला असताना काय करत होता हो? मॅडम, मी रोजच पचापच मारून घ्यायचे, पण मला खेळ चोकल्याशिवाय झोपच येत नव्हती. कधी कधी तर वाटायचं 2-2 केळं घ्यावेत, एक तोंडात तर एक गांडीत. डॉक्टर, BP किती आहे? पेशंट, 5 GB. डॉक्टर, तुमचं चेकअप नंतर करूया, शेरीट चालू करा. 5 मिनिटाच्या दीर्घ चुंबनानंतर ती दमली. तिने त्याला पाणी मागितले. त्याने शॅकमधून बिस्लरी दिली. तिने विचारले, उष्ट नाही ना? आज चतुर्थी आहे. याला म्हणतात संस्कार. मेकॅनिकल इंजिनियरच्या बायकोची डिलिव्हरी झाली. बायकोने त्याला SMS केला, तुमचे नवीन वाहन लॉन्च झाले आहे. इंजिनियरने रिप्लाय केला, गिअर आहे की विदाऊट? पलंग हलल्याशिवाय पाळणा हलत नाही. पलंग हलल्याशिवाय पाळणा हलत नाही. आणि एकदा पाळणा हलला की परत पहिल्यासारखा पलंग हलत नाही. न्यूटनचा गतीचा चौथा नियम. मनात खूप येतं तुझ्याजवळ यावं आणि तुझ्या पपईत बोट घालून पळून. गुरुजी, बंड्या आज डब्याला काय आणलं आहेस? बंड्या, गुरुजी पुरणपोळी आणली आहे. गुरुजी, मला देशील का तुझा डबा? मी आज डबा आणला नाही. बंड्या, हो देईन गुरुजी, पण तुझ्या आईनं विचारल्यावर काय सांगशील? बंड्या, सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून. गुरुजी, सांग बरं गणू, डास चावल्याने एडस होतो का? गणू, नाही होत गुरुजी. गुरुजी, शाब्बास. आता सांग का नाही होत? गणू, कारण गुरुजी डास माणसाला चावत असतात, झवत नसतात. काय पण विचार.